नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर अवश्य करा. एका गावात रामू नावाचा गरीब बंजारा आणि त्यांची पत्नी गौरी राहत होते. दोघेही खूप कष्टाळू होते. गावातील श्रीमंत सेठ मंदनलाल यांच्याकडे भरपूर पैसा होता. एके दिवशी शेठाने रामूला व्यापारासाठी काही रुपये दिले. रामू पैसे घेऊन दुसऱ्या शहरात व्यापारासाठी निघून गेला. रामू गेल्यानंतर गावात कुजबूज सुरू झाली. सेठाची नजर गौरीवर असल्याची चर्चा लोक करू लागले. पण गौरीला या गोष्टीची पर्वा नव्हती. ती आपल्या कामात व्यस्त असायची. एका रात्री जोरदार पाऊस पडत होता. गाव शांत होतं. त्याच वेळी सेठ गौरीच्या झोपडीकडे निघाला. पावसात भिजत सेठ झोपडीत पोहोचला. गौरी एकटीच होती. सेठाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण गौरीने शांतपणे त्याला विचारले, सेठजी, तुमच्याकडे इतकी संपत्ती आहे तरी दुसऱ्याच्या घरात अशा वेळी येण्याचं कारण काय? गौरीच्या शब्दांनी सेठ गोंधळला. तिने पुढे सांगितले, माणसाची खरी श्रीमंती त्याच्या चारित्र्यात असते, पैशात नाही. हे ऐकून सेठला स्वतःची चूक जाणीव झाली. तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. त्याच्या मनात पश्चाताप सुरू झाला. काही दिवसांनी रामू व्यापार करून परत आला. त्याने चांगला नफा कमावला होता. गावातील लोकांनी त्यांचे स्वागत केले. सेठ गावासमोर उभा राहिला आणि म्हणाला, मी चुकीचा विचार केला होता. गौरीने मला योग्य मार्गदर्शन दाखवलं. आज मी तिची आणि रामूची माफी मागतो. रामू आणि गौरी यांनी त्याला माफ केलं. त्यानंतर सेठाने गावातील गरीब लोकांना मदत करण्यासाठी सुरुवात केली. गावात शाळा आणि विहीर बांधून दिली. रामू, गौरी आणि सेठ तिघांचे आयुष्य बदलले. गावातील लोकांना समजले की पैसा मोठा नसतो, तर माणुसकी मोठी असते. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.